गुरुभ्यो नमः। श्री सरस्वते नमः। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज स्वामिराज चक्रवर्ती आदिनाथ महाराज की श्री ज्ञानेश्वर महाराज की श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी विद्यानंद महाराज की परम श्रद्धेय अम्बा माता की चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुरुषा महापातकनाशनम् यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारी परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकम् अगाजगव्यापका विश्वेश्वरा विश्वंभरा सकलभवरोगहरा जगतदेवना त्रिलोकप्रतिपालका रामराया जगदीश्वरा जीवनदायका श्रीरामचंद्र भगवान की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। स्वामी विद्यानंद महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। आजच्या या चिंतन सत्राला उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वृद्ध प्रबुद्ध अनुभवी महानुभावी सर्व बंधू भगिनी आपल्या ठिकाणी असलेल्या आत्मतत्वाला सद्गुरु स्मरणपूर्वक नमस्कार करतो आणि आजची ही सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी आपण अर्पण करूया। आजच्या सेवेला प्रारंभ करणार आहोत। विगत 2 दिवसामध्ये आपण बालकांड बघितलेलं आहे, अयोध्याकांड बघितलेलं आहे आणि आता आपल्याला अरण्यकांडाकडे जायचं आहे। चित्रकूट पर्वतावर भरताचं आगमन झालं। त्याच्यासोबत अनेक अयोध्येतली लोक तिथे आली आणि भरताला प्रभू श्रीरामांनी आपल्या पादुका दिल्या आणि त्याचं समाधान दिलं आणि त्याला परत पाठवलं। त्याप्रमाणे परत नंदीग्रामामध्ये राहून तापसी वेश धारण करून त्या राज्याचं राज्यकारभार होतं। उपभोगशून्य राजा ज्याला म्हणतात असा राजा म्हणजे भरत। राजाने कसं असावं किंवा प्रजेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीने कसं असावं, त्याचं आचरण कसं असावं, त्याचं ध्येय त्याचा उद्देश कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भरत राजा, ज्याला उपभोगशून्य राजा म्हटलं आहे। अयोध्येतल्या कुठल्याही सुविधेचा उपभोग त्याने 14 वर्षामध्ये कधी घेतला। नंदीग्रामामध्ये राहून कंदमुळं खाऊन जमिनीवर झोपून जसं प्रभू रामचंद्र राहत होते त्या पद्धतीने निसंग धरून राज्यकारभार बघितला, ते राज्य सुरक्षित ठेवलं।
अशा उपभोग शक्य राजाची देशाला गरज आहे. आज गरज आहे. आजचा भ्रष्टाचार आपण जर बघितलं तर प्रजेची काळजी करण्यापेक्षा माझ्या 2-4 पिढ्यांचं कसं भलं होईल अशी विचार करणारी मंडळी आमच्याकडे आल्यामुळे रामराज्याची संकल्पना कशी बरे पूर्ण होती. पण सृष्टी आपलं कार्य करून घेत आहे, ईश्वर आपलं कार्य करून घेत आहे आणि ते होईल, हळूहळू होईल, त्यात कुठलीही तीळमात्र शंका नाही. त्याची सुरुवात झालेली आहे. आणि प्रभू रामचंद्राने विचार केला की आता या चित्रकूट पर्वतावर मी जर राहिलो तर वारंवार ही अयोध्येतली मंडळी माझ्याकडे येत राहील आणि नको त्या गोष्टीमध्ये मला अडकवायचं. म्हणून आता हे चित्रकूट पर्वतावर आपण प्रस्थान करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी विचार केला आणि तिथून 3 जण आता निघालेले आहे आणि दंडकारण्यामध्ये प्रवेश करते. चित्रकूट पर्वत सोडले नाही आणि दंडकारण्यामध्ये जेव्हा ते आलेले तेव्हा त्यांचा मूळ उद्देश आता सुरू झालेला आहे. ज्या मूळ कार्याकरता त्यांचा जन्म झाला होता, अवतार तुम्हा धराया कारण जड जीव उद्धार आहे, त्यांचा उद्धार करायचा होता. अनेक जीवांचा उद्धार करायचा होता. जीवांसोबत जडमती असलेल्या पशुपक्ष्यांचा, प्राण्यांचा नव्हे दगडांचा सुद्धा उद्धार करायचा होता. आणि त्या भूमिकेला आता सुरुवात झालेली आहे. दंड करण्याची यात्रा सुरू झाली आहे, निघालेली आहे. आणि येता येता त्यांना वाटेमध्ये अत्रि ऋषीचा आश्रम आहे. अनसूया आणि अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये त्यांनी आता प्रवेश केला. या संपूर्ण 13-14 वर्षामध्ये त्यांनी सर्व ऋषीमुनींच्या आश्रमाचं दर्शन घेतलं. प्रत्येक ऋषीमुनींचं आदर सत्कार नमन करून प्रत्येकाकडून या महान कार्यासाठी आशीर्वाद घेतलेले, शस्त्र अस्त्र त्यांचा सल्ला घेतलेला आणि गुरु परंपरा पाळलेली. हे वैशिष्ट्य आहे आपल्या. त्यांनी कोणाचाही अभेद केला नाही. आणि जेव्हा ते अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत तेव्हा अत्रि ऋषींना खूप आनंद झाला. त्यांचं स्वागत त्यांनी केलं की प्रत्यक्ष परब्रह्म माझ्याकडे आलेला आहे. आणि त्यांनी आपल्या पत्नीचा परिचय करून दिला की माझी पत्नी अनसूया, जिच्या ठिकाणी कोणाची असूया तीही अनसूया. याच्या ठिकाणी असूया नावाचा प्रकारच नाहीये. महिलांसाठी अत्यंत महत्वाचं चरित्र आहे अनसूयेचं. महिलांनी कसं असावं, पतिव्रता स्त्रीचं काय श्रेष्ठत्व असतं आणि पतिव्रता धर्माची काय ताकद असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अनसूया माता. अत्रि ऋषी सांगतायत की जेव्हा इथे दुष्काळ पडला तेव्हा 10 वर्ष अनसूया मातेने आपल्या पतिव्रता धर्माच्या आधारावर सर्व प्राण्यांचं, पशुपक्ष्यांचं, जीवन मात्राचं रक्षण केलं. एवढी ताकद आहे अनसूया माते. आणि एवढंच नाही तर ह्याच अनसूयेचं परीक्षा घेण्यासाठी त्रिदेव त्या आश्रमामध्ये आले. लक्ष्मी मातेला ब्रह्माची पत्नी आहे आणि पार्वती मातेला नारदांनी सांगितलं की या पृथ्वी तलावर जर तुला प्रतिव्रता म्हणून जर कोणाचं आचरण बघायचं असेल, जी श्रेष्ठ असेल ती एक अनसूया आहे. आणि या 3 राजांना गर्व झाला की आम्ही तो देवाची पत्नी आणि
अनसूयापेक्षा श्रेष्ठ कशी, म्हणून त्या तिघही देवांना त्यांनी विनंती केली की आपण जा आणि त्या मातेची परीक्षा घ्या, तिचा पतिव्रता धर्म आम्हाला बघायचा आहे. आणि त्याप्रमाणे पत्नीच्या हट्टापायी हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश अनसूयेकडे आलेले आहेत आणि भिक्षा मागताय आणि विनंती करताय की आपण आम्हाला नग्न होऊन भोजन घाला अशी अपेक्षा करते. अनसूया मातेने त्याला होकार दर्शवलेला आहे आणि आपल्या पतीचं स्मरण केलेलं. अत्रि ऋषीची एकनिष्ठ असलेली आणि त्या पतिव्रता धर्माच्या आधारावर, त्या तेजाच्या आधारावर ते तिघही त्रिदेव बाळरूपामध्ये तिथे प्रकट झाले. बालरूपामध्ये अति ऋषीच्या आश्रमामध्ये तिथे आलेले आहेत आणि त्यांना त्या मातेने भोजन करले, कारण पान दिलेले आहे. आणि बराच काळ या देवांचं इथे राहणं झालं. आणि इकडे या तिघही पत्न्यांना काळजी पडली की आमचे पती गेले तर घर अजून परत आले नाही. शोध घ्यायला आले की गेले कुठे नव्हते. नाताने सांगितले की अहो आम्ही पाठवलं तर खरं पण अजून परत आलेली मंडळी. ते सांगितले पाहिजे बघा म्हणून तुम्ही स्वतः जाऊन बघा काय अवस्था. आणि त्या आल्या आणि त्यांनी बघितली की त्या पाण्यामध्ये तिघेही बालक खेळत होते. आणि नात्याने सांगितले की ओळखा आता या बालकांमध्ये आपला पती होता. आणि तेव्हा जी तिरपट झालेली आहे त्या तिघांची, तेव्हा त्या अनसूयेला शरण गेल्या की माते आम्ही तुझी परीक्षा घेतली पण खरंच तू पतिव्रता धर्माने आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आता आमच्यावर कृपा कर, आमचे पती आम्हाला. हे पतिव्रते धर्माचं फार मोठी ताकद आहे. म्हणून आपल्याकडे सांगितलं आहे की स्त्रीला ईश्वराची वेगळी भक्ती करण्याची गरजच नाही. पती परमेश्वर ही संकल्पना आपल्याकडे जी मांडली गेलेली आहे ती या भूमिकेतून मांडली गेली आहे. पतीशी एकनिष्ठ असणं आणि पतिभावाने त्याच्याशी वागणं ही त्या स्त्रीची भक्ती आहे. ही भक्ती आहे. वेगळी भक्ती करायची गरज नाही. ही भक्ती ती पतिभाव ही भक्ती आहे, कारण तो भाव आहे, ती एकनिष्ठ आहे, त्याच्याशी एकनिष्ठ आहे. हीच खरी भक्ती आहे. त्याला वेगळी करायची गरजच नाही असं आपल्या धर्मात म्हटलं आहे. अशी ती अनसूया तिने त्या सीतेला दिव्य वस्त्र दिलेले, काही आभूषण दिलेले आणि सांगितलं की हे दिव्य वस्त्र तुझं रक्षण करतील, हे मलिन होणार नाही, हे फाटणार नाही आणि हे वस्त्र तुझ्या अंगावर असेपर्यंत तुला कोणी धुकाही जाऊ शकणार नाही. तुझं पातिव्रत्य कायम राहील असा आशीर्वाद दिलेला आहे. तुझी मोठी भरलेली आहे. आणि मग तिथून हे बाहेर पडलेले तुमच्या प्रवासाला ही तिघही मंडळी बाहेर गेलेली. वाटेमध्ये त्यांना विराज नावाचा राक्षस भेटलेला आहे. तो मूळ उद्देशित होता की सर्व दुष्टांचा संहार करायचा आहे, साधूंचं रक्षण करायचं आहे आणि धर्माची स्थापना करायची आहे. म्हणून त्या विराधाशी युद्ध सुरू झालं आहे. विराज सीतेला घेऊन पळालेला आहे. त्याच्या मागे दोघं भाऊ पळत आहेत. त्याने सीतेला सोडलं, रामाला लक्ष्मणाला घेऊन पळतोय. तेव्हा सीता म्हणते हे विराला माझ्या पतीला आणि दिराला सोड, तुला हवं असेल तर मला खा. म्हणजे जसं राम सीतेच्या रक्षणासाठी जो प्रयत्न करतोय तोच प्रयत्न सीता रामाच्या रक्षणासाठी करते हे या प्रसंगावरून दिसतं. आणि शेवटी प्रभू रामचंद्रांनी आपल्या बाणाने त्या विराधाला, मूळ नाव विद्याधर, जो राक्षस कुळामध्ये छापामुळे आला होता, त्याचा उद्धार केला. आणि ह्या विराधाचा उद्धार केल्यानंतर हळूहळू मार्गक्रमण त्या अरण्यामध्ये सुरू झालं आहे. आणि एका सुतीक्ष्ण नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये तिघांचं
आगमन झालं. सुतीक्ष्ण, हे सुतीक्ष्ण मुनी केवळ आणि केवळ रामनामाचं स्मरण करत असतात. सतत 24 तास रामनामाच्या स्मरणामध्ये तल्लीन असतात आणि रामाची ती वाटच बघत होती. प्रभूंच्या दर्शनाची वाट बघत होते आणि तो योग आला आणि प्रभू त्यांच्या आश्रमामध्ये आले. त्यांनी त्यांची अवस्था बघितली. सुतीक्ष्ण, सुतीक्ष्ण ही बुद्धी आहे. आपण म्हणतो तीक्ष्ण बुद्धिवाला आहे, असे सुतीक्ष्ण. जेव्हा एखादी बुद्धी आपल्या स्वार्थाने काम करायला लागते तेव्हा ती बुद्धी स्थिर होते, ती बुद्धीमध्ये परिवर्तित होते. जेव्हा बुद्धीमध्ये स्वार्थ येतो तेव्हा ती कुबुद्धीकडे वळते, अविद्येकडे वळते. हे लक्षात घेण्यासारखं हा बोध आहे, हा भावार्थ आहे. आणि जेव्हा बुद्धी निरपेक्ष वृत्तीने वागायला लागते तेव्हा ती बुद्धी सुतीक्ष्ण होते आणि तेव्हा ईश्वराची प्राप्ती होते. म्हणून त्या बुद्धीला वळण देण्याचं काम, कारण आमच्या इथे अंतःकरण चतुष्टयाची संकल्पना मांडलेली आहे. मनाचा विचार आम्ही थोडासा काल परवा केलेला आहे आणि मनानंतर दुसरी जी गोष्ट येते अंतःकरणामध्ये ती आहे बुद्धी. या 4 गोष्टींवर आम्हाला अतिशय महत्त्वाचं काम केलं पाहिजे. मनावर थोडं काम आपण केलं की त्याला कसं नियंत्रित करायचं. दुसरा प्रकार आहे बुद्धी. बुद्धी सुतीक्ष्ण झाली, मन एकदा स्थिर झालं, निरपेक्ष झालं की बुद्धी आपोआप सुतीक्ष्ण होते. आणि बुद्धी एकदा सुविद्येकडे वळाली म्हणजे चित्तावर भगवंताचं प्रक्षेपण व्हायला लागतं. त्या बुद्धीप्रमाणे चित्तही काम करायला लागतं आणि चित्तावर मग आरशाप्रमाणे भगवंताचं प्रतिबिंब प्रक्षेपित होतं. तिथे भगवंताचं दर्शन होतं. चित्तातून भगवंताचं दर्शन घ्यायचंय, ध्यानातून भगवंताचं दर्शन घ्यायचंय. त्याच्या या पायऱ्या मन, बुद्धी आणि चित्त. पण या तिघांना अडथळा आणणारा चौथा जो घटक आहे तो आमच्या सर्वांचा फार मोठा शत्रू आहे आणि त्याचं नाव आहे अहंकार. मन, बुद्धी, चित्त याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल, मिळवलं शक्य आहे. परंतु अहंकार केव्हा नागवे आणि तुमच्या या सगळ्या साधनेला मातीमोल करेल हे सांगणं अवघड आहे. त्या अहंकाराचं काय सांगावं. एक हिंदी कवी म्हणतो की अहंकार की आग में, अहंकार की आग में मिट गए 3 वंश. अहंकार की आग में मिट गए 3 वंश. विश्वास न हो तो देख लो कौरव, रावण और कंस. अहंकाराने कौरवांना समाप्त केलं. काय कमी होतं कौरवांना. आणि केवळ अहंकार. भगवान श्रीकृष्णाने शेवटच्या क्षणाला सांगितलं की या 5 पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढी तरी भूमी द्या. सुईच्या टोकावर मावेल एवढी भूमी द्या. आधी 5 गावं मागितली, ते नाही म्हणलं. मग सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन तरी त्यांच्या करतात, तेवढाच अधिकार त्यांचा आहे त्या राज्याचा. पण तेही नाही म्हटलं आणि मग युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये 5 पैकी एकही मेला नाही आणि 100 एकही वाचला नाही. आश्चर्य. 100 मध्ये 2 तर वाचायला हवे होते किंवा 5 मधला 1 तर जायला हवा होता. अहंकाराने 100चे 100 पुत्र वाचले. रावणाची तीच अवस्था. 14 चौकड्या राज्य, सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य, पण केवळ अहंकार आणि
त्या अहंकारातून नको ती कृती घडली आणि शेवटी विनाश झाला. म्हणून हा अहंकार याला, या शत्रूला याच्यापासून फार सावध राहावं लागतं. हा सदैव आमच्या मानगुटीवर बसलेला असतो आणि विद्वान लोकांच्या मानगुटीवर जरूर बसलेला असतो. हे लक्षात घ्यायचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या कमी शिकलेल्या व्यक्तीला अहंकार येणार नाही, परंतु विद्वान व्यक्तीच्या मानगुटीवर अहंकार बसल्याशिवाय राहणार नाही. ज्याला असं वाटतं की मला सर्व ज्ञान मिळालं म्हणजे समजायचं की हा अहंकाराच्या पोटी आलेला आहे आणि तिथून त्याचा नाश होतो. चांगदेवाचं उदाहरण जवळच आहे. 1400 वर्ष मृत्यूला परत पाठवलेला चांगदेव महाराज अहंकारामुळे नाटले आणि या अहंकाराला याचं दमन करता येत नाही. अहंकार काढून फेकावा म्हटलं तर होत नाही. अत्यंत बुद्धी चातुर्यानं या अहंकाराचं शमन करावं लागतं. दमन होत नाही, शमन करावं लागतं आणि ते शमन करण्याची ज्याची ताकद आहे, पात्रता आहे, तो ईश्वराच्या दर्शनासाठी, त्याच्या मोक्षासाठी पात्र समजला जातो. आमच्या जीवनामधला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की अहंकार कसा कमी करता येईल आणि त्यासाठी मनाची तयारी, बुद्धीची तयारी, चित्ताची तयारी जेवढी चांगली होईल तेवढं याचं अहंकाराचं शमन होईल. हा भाग अशा प्रकारे या अहंकाराला दूर करण्यासाठी सुतीक्ष्ण जिथे अहंकार नाही आहे, अनहंकारेचं उदाहरण उत्तम नमुना म्हणजे सुतीक्ष्ण ऋषी. त्यांनी सांगितलं की रामा, तुम्ही आता पुढे अगस्त्य मुनीचा आश्रम आहे त्याच्याकडे जा आणि तिथून तुम्हाला फार मोठी सहायता मिळणार आहे. तिघही आता अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये आले. अगस्त्य मुनीचा आश्रम म्हणजे त्या काळचं शस्त्र भांडाराचा आश्रम. जसा आज आम्ही ऑनर्स फॅक्टरी बघतो, शस्त्रागार बघतो, तसं शस्त्रागाराची व्यवस्था अगस्त्य मुनीच्या आश्रमात सर्व प्रकारचे शस्त्र अस्त्र सज्ज असलेला हा आश्रम होता. आणि इथून काही अस्त्र मिळवावी या भूमिकेतून रामाने तिथे प्रवेश केला आहे. तो प्रदेश त्यांना खूप आवडला. बरेच दिवसपर्यंत त्यांनी अगस्त्य मुनींची, ऋषींची सेवा केलेली आहे आणि त्या सेवेमुळे प्रसन्न होऊन अगस्त्य मुनींनी रामाला एक दिव्य बाण दिलेला आहे. त्याला शरबाण म्हणतात. दिव्य बाण दिला. रामाला सांगितलं की हा दिव्य बाण मी तुला देतो, जो रावणाकरता राखून ठेवलेला आहे. त्या शत्रूला मारायला तुला हा कामात पडणार आहे. हा अंतिम बाण असेल, हा कधीही परत येणार नाही. त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याला सांभाळून ठेव. आणि इथे रामाचं काम फत्ते झालेलं आहे. रामाच्या कार्याचं 50% काम इथे होऊन गेलं. कारण तो शरबाण असा होता की तो रावणाला मारल्याशिवाय परत रामाच्या भाग्यामध्ये येणारच नव्हता. एकदा निघाला म्हणजे ते काम करूनच येणार अशी त्याची खात्री होती. तो शरबाण रामाला मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे तो बाण तिने घेतलेला आहे. आणि अगस्त्य मुनी सांगितलं की आता तुम्ही पंचवटीमध्ये जाता, पंचवटीमध्ये राहा. कारण हे अगस्त्य मुनींना सगळं माहीत होतं की आता या पंचवटीपासून पुन्हा यांची वेगळी सुरुवात होणार आहे. प्रत्येक आश्रमामध्ये त्या ऋषींनी, त्या मुनींनी रामाला मार्गदर्शन केले. कुठे जावं, कुठे राहावं,
कशी क्रिया करावी हे सर्व ऋषीमुनीच्या वाटेमध्ये रामाला लक्ष्मणाला सहाय्य करत होते. ही फार मोठी किमया आहे ऋषींची. या ऋषीमुनींचे फार मोठे उपकार आहे आमच्यावर. मी अनेक वेळा म्हणतो की या ऋषीमुनींनी आमच्यावर फार मोठे उपकार करून ठेवले. अशा या सगळ्या ग्रंथामधून हे सर्व वाङ्मय आणि तत्कालीन परिस्थिती आणि ते आजही नित्य नूतन आहे. रामायण असं कधीही होणार नाही की या काळामध्ये आता रामायण अनुपयोगी ठरलेलं आहे. निकाल सत्य असलेलं रामायण हजारो शेकडो आणि हजारो जास्त वर्ष आजही तितकीच नूतन कथा आणि आजही तेवढीच आमच्या कामाला पडणारी आणि भविष्यातही पडणारी आहे अशी कथा वाल्मिक मुनींनी घेऊन शब्दबद्ध केली, रचना केली. हे त्याचे उपकार आहे ऋषीमुनींचे. त्याच्यामुळे हे सर्व समाजाचं रक्षण होत आहे. स्वतः त्यागमय जीवन जगायचं परंतु समाजाच्या भल्याची चिंता करायची हे ऋषींचं कार्य, हे मुनींचं कार्य. त्यागमय जीवन जगणे परंतु समाजात म्हणजे अरण्यात राहून संन्यासी जीवन जगून सुद्धा समाजाचं जीवन सुखकर बनवण्याचं काम जे केलंय ते ऋषीमुनी म्हणून त्यांना वंदन केलं. असं हे ऋषींचं कार्य आहे. आणि पंचवटीमध्ये आले आहे गोदावरीच्या तीरी लक्ष्मणाने पर्णकुटी बांधलेली 3 वेगवेगळे त्यामध्ये कक्ष तयार केलेले आहेत. भोजन कक्ष, शयन कक्ष आणि कोठी कक्ष, शस्त्र वगैरे काय आवश्यक वस्तू त्या ठेवण्यासाठी 3 कक्ष असलेली ही पर्णकुटी. अत्यंत सुंदर असा परिसर. गोदावरी त्या काठावर पशुपक्ष्यांनी, फुलांनी, फळांनी रम्य असा परिसर. सीतेला हा परिसर खूप आवडला आणि त्याप्रमाणे आपलं तपस्वी जीवन यांचं सुरू झालं तिघांचं त्या पंचवटीमध्ये. आणि त्या पंचवटीमध्ये रावणाने आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी शूर्पणखा नावाची आपली बहीण तिला रक्षण करण्यासाठी ठेवलं त्या प्रदेशामध्ये. तिथे इथून रक्षण कर, इथून कोणाला पुढे येऊ देऊ नव्हतं लंकेमध्ये. ती रक्षण करते. हे सर्व चाललेलं आहे. आणि एकदा त्या पंचवटीमध्ये, पंचवटी म्हणजे काय? पंचवटी म्हणजे आमचे पंचप्राण. पंचवटी म्हणजे पंचप्राण. म्हणजे 5 प्राण झालेले: प्राण, व्यान, उदान, समान. हे प्राण सांगितले आपल्या जीवनामध्ये 5 प्राण. वायू आहे बघा. कधी आपल्या शरीराचा विचार करा. आपलं शरीर म्हणजे भगवंताने तयार केलेली एक सुंदर रचना, सुंदर प्रयोगशाळा अशी शरीराची रचना भगवंताने मला दिली. हे भगवंताचे फार मोठे उपकार आहे. शरीरामध्ये एकच वायू 5 वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. कधी आपण विचार केला? प्राणाच्या रूपाने शरीरामध्ये खेळतोय. नाभीपासून ब्रह्मारंध्रापर्यंत असे वायू खेळत त्याकडे देवणी लक्ष साक्षेपे राहावे घडी निवांत घडोघडी. सोहम साधना, ही सोहम साधना आहे की नाभीपासून जो प्राण आहे तो आमच्या सहस्राधारापर्यंत त्याचं सारखं चलन वलन सुरू असतं. अपान वायू आहे, ढेकल देतो आपण. हा कुठला वायू आहे? अपान वायू आहे. बेबीपासून समान वायू आहे, उदान वायू आहे. खालून आपल्या पाद ज्याला आपण म्हणतो हा उदान वायू आहे. हे 5 पंचप्राण आहे. हे पंचप्राण बिघडले तर शरीर बिघडलं. हे पंचप्राण गेले तर शरीर मृत होतं.
म्हणून या पंचप्राणांचं रक्षण करायचं आहे, त्याचं संतुलन करायचं आहे. ही ती पंचवटी, माझं शरीर म्हणजे पंचवटी आहे. आणि त्या पंचवटीमध्ये मला ईश्वराचं दर्शन घ्यायचं आहे, मला त्यात राहायचं आहे, मुनी बनून राहायचं आहे. आणि या पंचवटीमध्येच ईश्वराचं दर्शन मला घ्यायचं आहे. ही ती पंचवटी. आणि असा काळ चालू असताना एकदा इंद्रजिताचा मुलगा जयंत, त्याने कुबुद्धीने सीता मातेला स्पर्श केला. कावळ्याच्या लोकांना वाईट विचाराने स्पर्श केला आहे. आणि हे रामाने बघितलं. आणि रामाने त्या जयंतामागे, त्या कावळ्याच्या मागे आपला रामबाण लावलेला आहे. आणि हा रामबाण मागे हा जयंत पुढे पळतोय. त्रिखंडामध्ये, सप्तपाताळामध्ये 21 लोक आहे आपल्याकडे 21 लोक आहे. म्हणजे 7 भूलोक, 7 पाताळ लोक आणि आकाशलोक 7 असे. आपण गायत्री मंत्र म्हणताना म्हणतो ओम भूवर स्वाहा महा जना तपा सत्यम. हे 7 असे 7 त्याच्या पलीकडे खाली 21 भुवनामध्ये फिरलेलं आहे. कोणीही त्या बाणापासून जयंताला वाचू शकलं नाही. नारदाची वेळ झाली. नारदाला सांगितलं माझा प्राण वाचला, हा बाण माझा प्राण घेतल्याशिवाय राणी नाही. नारदाने सांगितले की ज्यांची तू छेड काढली त्यांच्याकडे जा, तेच तुला वाचू शकतात. जयंत श्रीरामाला शरण आलेला आहे. आणि रामाने त्याचा एक डोळा फोडलेला. ते सांगितले की हा बाण वाया जाणार, कुठेतरी छेदन केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा एक डोळा कावळ्याचा फोडलेला. हा एक डोळा फोडलं म्हणजे काय? मी ईश्वराकडे द्वैत भावाने बघू नये, अद्वैत भावाने बघितलं पाहिजे. हे त्या मागच्या भावाचं आहे. मी जेव्हा 2 होतो तेव्हा माझी भक्ती अपूर्ण राहते. आणि मी जेव्हा 1 होतो, अद्वैत होतो, तेव्हा भक्ती फलरूप होते. द्वैत भाव म्हणजे काय? मी आणि ईश्वर. मी इथे बसलोय, ईश्वर तिथे आहे. हा द्वैत भाव झाला. म्हणजे ईश्वरात आणि माझ्यामध्ये अजून अंतर आहे. अशी द्वैत भक्ती ईश्वराला अपेक्षित नाहीये. देव पहावयासी गेलो, देव भोवनिया ठेलो. तुकाराम महाराज सांगतात. मग एकत्व कसं? मी देव आहे, ईश्वर माझ्या ठिकाणी, आज्ञाच्या रूपाने माझ्याकडे आहे. हे आत्मतत्व जाणणं म्हणजे अद्वैत आहे. आणि रामच माझ्या ठिकाणी आहे. हनुमंतांनी छाती फाडली. त्याला पुढे जावं लागलं का रामाला बघायला? अंतःकरणामध्येच माझा राम आहे, ज्याला मी आत्मा राम असं म्हणतो. मग हा आत्मा राम कुठे? इथे काही इथे. हे अद्वैत, हे अद्वैत भक्ती, याला निर्गुण भक्ती असं म्हणतात. आणि ईश्वर निर्गुण भक्तीशिवाय प्राप्त होत नाही. बाकीचं मी जे सगळं करतो ना, ही सगळं सगुण भक्ती आहे. 2 भक्ती प्रमुख आहे. सगुण भक्ती आहे. पूजन करणं, आचरण करणं, कीर्तन करणं, भजन करणं, फुलं वाहणं, मंदिरात जाणं, करू नये असं नाही, केलंच पाहिजे. कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे ते हे ब्रह्म. सगुणाची सेज, निर्गुणाची बाजू. सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं, द्वैताकडून अद्वैताकडे जायचंय. हे अध्यात्म आहे. ही सोम साधना. सोहम तो मी आहे, सोहम तो मी आहे.
आणि ही श्वासावर बसवलेली साधना आहे. मनुष्य दिवसभरामध्ये 21,600 वेळा श्वास घेतो आणि सोडतो. 21,600 वेळा. तुम्ही झोपेत असा, काम करत असा, तरीही श्वास सुरू आहे. म्हणून तुम्ही जिवंत आहे, आपण जिवंत आहोत. एकदा श्वास संपला की संपलं. या प्रत्येक श्वासात गणित तो मी आहे, तो मी आहे. आणि एकदा अहम ब्रह्मास्मि, ओम तत्वमसी, ही अवस्था म्हणजे ईश्वराची प्राप्ती. ही अवस्था म्हणजे सोहम साधना. श्वासा गणित. घेता सो, सोडिता हम. श्वास घेताना सोचा भाव ठेवायचा आहे आणि सोडताना हम म्हणजे तुम्ही आहे, तुम्ही आहे, तुम्ही आहे. ही साधना करायला तुम्ही लागले. ही सर्वांत सुंदर साधना आहे. जगात किंवा दुसरी अशी साधना असूच शकत नाही. ईश्वराकडे जाण्याची सुंदर साधना म्हणजे सोहम साधना आहे, जी भगवान शिवाने पार्वती मातेला सांगितली. पार्वती मातेपासून मच्छिंद्रनाथाने, गोरक्षनाथाने आणि पुढे आपल्यापर्यंत ज्ञानदेव महाराज, गुरु महाराज आणि सगळी संत मंडळी गावाचे स्वरूपानंद वगैरे आपले गुरु महाराज अशी ती येत असते. उत्तम साधना 24 तास चाललेली साधना आहे. नाही कल्पनी कवली लमणी, नाही वेचना दाम, विकत घेतला श्याम बाईनी, विकत घेतला श्याम. जन्मभरीच्या श्वासा विकते, मोजी येले मी दाम, विकत घेतला श्याम. किती वेळा भजन ऐकतो, किती ऐकतो, पण या भजनाचा कधी जे असतो ते हा विकत कसा घेतला जातो. आता श्वासा इतके दाम म्हणलेले. ही भक्ती, अशी भक्ती भगवंताला आवडते. हे पंचवटी म्हणतात. भावाचं रामनामाला असं भावना पंचवटी ही. आणि मग त्याचा डोळा फुललाय. एको हम बहुश्या, भगवंत एकच आहे. नावं बरेच असतील. राम म्हणेल, कृष्ण म्हणेल, ईश्वर एक आहे. या आमच्या सुविधेने आम्ही केलेली व्यवस्था आहे, ती करावी जरूर करावी. परंतु त्याच्या पुढे जाऊन सगुणाच्या पुढे भगवंत आहे. सगुण संपल्यानंतर आहे. नंतर म्हणजे त्याचं प्रांगण सुरू होत आहे आणि तिथूनही फार मोठा रस्ता आहे भगवंताला. हे एखाद्या गुरुकडे गेलं म्हणजे गुरु ही किमया सांगतात, ते हे करून घेतात, ते हे नेत्रांजन घालतात डोळ्यामध्ये. आपण सर्व माता आहात, आपण आपल्या बालकाच्या डोळ्यामध्ये अंजन घालतो. कधी विचार केला की हा अंजन आपण काय घालतो? ते बालक रडत असताना सुद्धा आपण बरोबर त्या बालकाच्या डोळ्यामध्ये अंजन भरवतात. काय उद्देश आहे अंजन भरवण्याचा? का भरवलं जातं? त्याचा मागचा उद्देश आहे की माझ्या बालकाची दृष्टी स्वच्छ झाली पाहिजे, माझ्या बालकाची दृष्टी तीक्ष्ण झाली पाहिजे, माझ्या बालकाचे डोळे टपोरे झाले पाहिजे, जेणेकरून त्याच्या दृष्टीतून या सृष्टीतली कुठलीही गोष्ट सुटता कामा नये. तिच्या अंजन भरवण्यामागचं रहस्य आहे. असं अंजन गुरु आपल्या शिष्याच्या डोळ्यात घालतात. जया डोळा अंजन भेटे, तया दृष्टीची फाटा फुटे. असं गुरु किमया करून घेतात. तेव्हा हे कळायला लागतं की अरे मी ते करतोय ते तर त्याच्यापेक्षा अजून ईश्वर बराच पुढे, त्याचा टप्पा अजून खूप मोठा आहे, त्याचा पल्ला अजून खूप मोठा आहे. ते तेव्हा कळायला, त्या थोडीशा गुरु असल्या की ते कळायला लागतं. वरवर सांगून चालत नाही. हा आचरणाचा विषय आहे आणि ज्याचा त्याने करायचा आहे.
पतीसाठी पत्नी करणार नाहीये, पत्नीसाठी पती मुळीच करणार नाहीये, आईसाठी मुलगा मुळीच करणार नाहीये, ज्याचा त्याने करायचं आहे. अशा पंचवटीमध्ये भगवंतानी आपली लीला चालली असताना ही शूर्पणखा तिला माहीत पडलं की तिथे दोन सुंदर राजकुमार आले आहेत आणि त्यांच्यासोबत एक सुंदर स्त्री सुद्धा आहे, म्हणून ती तिथे आलेली आहे आणि तिने रामाकडे मागणं केलं. रामाला सांगितलं की तू माझा पती हो, मी तुझी पत्नी व्हायला तयार आहे आणि मी रावणाची बहीण आहे, काय कापसी वेळ धरतोय, तुला माझा भाऊ फार मोठं राज्य देईल, आपण संसार ठिकाणी करून काय तिच्यासोबत राहतोय. रामाला चिड आलेली आहे. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी राम, चिड आलेली आहे की हिने माझी साधना भंग करण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मणाला इशारा केला की लक्ष्मणाकडे गेले. लक्ष्मणाने तिचं नाक छेदलेलं आहे, कान छेदलेलं आहे. नाक आणि कान छेदलं म्हणजे काय, तिच्या वासना छेदल्या. वासना येते कुठून? पंच तन्मात्रांमधून वासना येते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, या पंचेंद्रियांच्या या पंचतन मात्रा आहेत, इथून या वासना प्रवेश करतात. म्हणून ते नाक छेदणं, कान छेदणं हा तुझा प्रतीक आहे. गंध नाकाने येतो, शब्द कानाने ऐकू येतात. एखादे शब्द कानाने ऐकू आले की चिड येते, एखादा चांगला शब्द ऐकू आला की आनंद होतो, एखादा चांगला शब्द दुसरा शब्द रडायला होतो. केवळ त्या शब्दाची किमया आहे, केवळ शब्दाची किमया आहे, केवळ गंधाची किमया आहे. जिभेला बोट लागले की खावंसं वाटतं, कडू वाटतं की सोडून द्यावंसं वाटतं. रस, स्पर्श, एखादा स्पर्श नकोसा वाटतो, एखादा स्पर्श खूप हवा हवासा वाटतो. लहान मुलाचा स्पर्श हवा हवासा वाटतो. स्पर्शामुळे हे काम घडतं. रूप, सहज चालताना एखादं चांगलं रूप समोर आलं लगेच मन भटकायला लागतं. वाईट रूप आलं विचार वाईट यायला लागतात. साधी किमया आहे माझ्या जीवनातली आणि दिवसभरात अनेक वेळा घडतं माझ्याशी, पण माझं त्याच्याकडे किती लक्ष आहे? त्या शिवपणाचे नख कान आणि नाक छेदण्याचा भावार्थ एकनाथ झाले हा सांगितलाय की वासना आम्ही छेदल्या पाहिजे, या आम्हाला नष्ट करतात. त्याप्रमाणे छेदलेलं आहे, ती निघालेली आहे, कळफळत निघालेली आहे की आता मी रावणाला चालेल. आणि त्याआधी लक्ष्मणाने रावणाला काही प्रश्न विचारलेले आहेत, मोठा भाऊ गुरुच्या ठिकाणी, आणि त्यांनी विचारलं की भगवंता मोक्ष म्हणजे काय? तेव्हा राम म्हटलं की अरे मोक्ष म्हणजे बंधमुक्त होणे. बंध कोणते? जे मी माझ्यावर लावून घेतलेले आहे. पतीने पत्नीवर लावलेले बंधन, पत्नीने पतीवर लावलेले बंधन, मुलं आईचे बंधन, भाऊ भावाचे बंधन, हे बंध मोकळे होणे, माझ्या बंधनातून मी मोकळं होणं म्हणजे मोक्ष. दुकानदार असतो, आमचे छोटे उदाहरण द्यायचे. दुकानदार बसला असतो दुकानामध्ये, दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसला असतो आणि तेव्हा गिऱ्हाईक येतो, मीठ द्या, पटकन एका सेकंदात त्याला मीठ देऊन जातो. दुसरा गिऱ्हाईक येतो, गुळ द्या, दिलेला आहे. तिसरा येतो, दिलं द्या. चौथा येतो, आणखी काहीतरी द्या, काहीतरी द्या. दिवसभर चालला असतो. पण हा दुकानदार त्या आलेल्या गिऱ्हाईकामध्ये गुंतवतो का? सकाळच्या आलेल्या गिऱ्हाईकामध्ये दिवसभर हा गिऱ्हाईक दुकानदार गुंतलेला असतो का? त्याचा आणि त्याचा संबंध त्या मिनिटाला संपलेला असतो. सकाळचा आलेला गिऱ्हाईक त्याला संध्याकाळी माहिती कुठल्या घ्यायला लागेल. हे बंधमुक्ताचं लक्षण आहे. आम्हाला असं वागलं पाहिजे, हे मोक्षाचं लक्षण आहे. आम्हाला जीवनात असं वागता आलं पाहिजे.
असं वागलं तर सहज बंधमुक्त होता येईल. दुकानदारी सोडायची नाही, पण गुंतवणूक करायची नाही. आम्ही अनावश्यक गुंतवणूक करून घेतो आमच्या प्रपंचामध्ये, अनावश्यक विशेषण लावून घेतो आणि आमची गुंतवणूक वाढत जाते. सर्व काही करायचे, कशात नाही गुंतायचे, हेच मनाला पटवायचे. श्रीराम जय राम जय जय राम हीच रस्ता आहे त्याची. हे बोलली सगळं काही करायचं पण गुंतवणूक नको. हे जर मला किंवा साधता आली तर मला मोक्ष दूर नाही आहे, ते मोक्षच आहे, ते बंधमुक्त होणे. असं राम लक्ष्मणाला सांगताय. तेव्हा त्यानंतर ते विचारतात की अहंकार काय. अहंकाराचे प्रकार सांगितले. सात्विक अहंकार, तामस अहंकार आणि राजस अहंकार सांगितला. सात्विक थोडाफार चांगला पण तोही नागवल्याशिवाय राहत नाही. म्हणून अहंकाराचं निर्दालन करता येत नाही, शमनच करावं लागतं. अहो, आणि हे सगळी मनाची किंमत आहे, साधी गोष्ट आहे. समर्थ रामदास महाराजांनी नुसत्या मनासाठी किती श्लोकी, जगामध्ये एकमेव घटना आहे की मनासाठी कोणी एवढे श्लोकी लिहिले. आणि त्या मनालाही म्हणताना काय म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथीची गावी. त्यांना त्या मनाला असं सांगता आलं, हे मना भक्तिपंथाने जा, तुमचा अधिकार होता. त्याला सज्जन का म्हटलंय समर्थांनी. मना सज्जना. आम्ही एखाद्या लहान मुलग्याला चिडतो, हट्ट धरतो, तेव्हा ती आई त्याला समजवते. तेव्हा ती काय म्हणते, बाळा तू चांगला आहे, असं करू नये, असं 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 गोड 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 त्याशी बोलत असतो. आणि ते गोड 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 बोलून त्याचा राग शमन करते. ही जर चिडली तर तो आणखी चिडतो. ही जर मटे मित्राला मारते आणखी चिडतो. तुला कल्पना आहे की तिथे दमन चालणार नाही लहान मुलासोबत, ते शमनच करावं लागेल. आणि त्या शमनासाठी मी आई अनेक प्रकारच्या प्रक्रिया करते. जन्म देईल, खाऊ देईल, अमुक करेल, धमूक करेल, त्याला समजेल, बाळा असं करून बेटा, असं करून असं असं असं. त्या भूमिकेतून दासांनी मला आमच्या मनालाही सांगायचं ते बोल आमच्याकरता दासांनी त्या मनालाही पटवायचंय की हा अहंकार वाईट आहे, हा येऊ देऊ नको, ह्या वासना वाईट आहे, ह्या येऊ देऊ नको. म्हणा बाबा तू चांगला आहेस, जरी वाईट असलं ना तरी तू चांगला आहे. एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट वाईट म्हटलं तर त्याला खूप राग येतो, पण त्याला म्हणत नाही हो तुम्ही फार सज्जन आहात, पण आम्ही कामं तुमचं थोडं चुकलेलं आहे, की त्याला ते बरं वाटतं, लगेच तू सुखावतो. ती प्रक्रिया माझी आहे असं अहंकाराचं स्वरूप सांगितलेलं आहे. त्यानंतर सोहम सांगितलंय, सेवा म्हणजे काय सांगितलं, मन सांगितलं आहे म्हणजे चंचल आहे आणि ते ईश्वराकडे जावं म्हणजे त्या मनावर चांगले संस्कार होतात, वाईट विचार येत नाही. चांगल्या गोष्टीकडे त्याला वळवलं गुंतवलं तर वाईट विचार येत नाही. आणि पुढे शूर्पणखा रावणाच्या कडे गेलेली आहे, रक्त वगैरे वाहत आहे आणि रावणाला सर्व घटना सांगितली की बघ तुझ्या बहिणीची काय हालत केली. दोन तापसी आलेले त्याच्यासोबत एक सुंदर स्त्री, त्याच्याशी विवाहाची मागणी केली, त्यांनी माझी ही हालत केली. परंतु त्यांच्यासोबत एक सुंदर स्त्री आहे, तरुणी आहे 20 वर्षाची, आणि ही तरुणी तू लंकेला घेऊन येतली पट्टाई बनव, असं रत्न तुला मिळणार नाही, तू जा, असं ती रावणाच्या मनात घडवलं. आणि रावणाला मग त्या सीतेचं त्या ठिकाणी त्या सीतेला अपहरण करण्याचा विचार डोक्यामध्ये आले की आता इथं कसं हे करायचं. हे सांगितलं की त्या शूर्पणखेला मारल्यानंतर त्यांनी पुन्हा 2 रात्रीचे जे भाऊ होते त्या 2 भावांचा सुद्धा
वध जो आहे तो त्यांनी केलेला आहे. आणि मग त्रिशिरा हे खरं दूषण बहीण भाऊ होते ते त्याच्यासोबत होते, त्यांचाही वध रामाने या शूर्पणखेच्या वधासोबत केला. मग रावणाने विचार केला की आता कशी आपली मोहीम फत्ते होईल, म्हणून मारीच नावाचा त्याचा एक नातेवाईक होता, त्याच्याकडे गेला आहे. कारण हा बहुरूप्या होता, त्याला कुठलंही सुंदर रूप धारण करता येत नव्हतं, याची वैशिष्ट्य होती. म्हणून त्या मारीच्याकडे रावण गेलाय. त्याला सांगितलं की तू आता सुवर्ण म्हणून बनून जायचं आहे त्या पंचवटीमध्ये, आणि त्याप्रमाणे सीता तुझ्यावर मोहित होईल. तू तिथून धाव, तुझ्या मागे राम लागेल, आणि त्यानंतर तू लक्ष्मणा धाव धाव अशा प्रकारे ओरडला म्हणजे लक्ष्मण सुद्धा तिथून निघेल आणि मी सीतेचं अपहरण करेन अशी योजना ठरते. मारीच विरोध करतो. मारीचला माहीत आहे की रामाशी अशा पद्धतीनं गैरकृत्य करणं म्हणजे प्राणाची गाठ आहे हे त्याला माहीत होतं, म्हणून त्याने नकार दिला. रावण रागावलाय, त्याने मी राजा आहे, माझा ऐकत नाहीस, माझी आज्ञा म्हणतोस, तू जर नाही गेलं तर मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही. त्याला पुन्हा धमकी दिली. मारीच विचार करतो की या दुष्टाच्या हातून गेल्यापेक्षा त्या प्रभू रामचंद्राच्या हातून गेलेलं काय व्हायचं. माझा उद्धार जरी इथे मारण्यापेक्षा तिथे गेलं फार चांगलं. सुविचार त्याच्या मनामध्ये आला आणि तो तयार झाला आहे. आणि त्याप्रमाणे त्याने सुंदर अशा सुवर्ण मृगाचं रूप धारण केलेलं आहे. आणि तो मृग त्या मातीच्या त्या वाटिकेच्या समोरून इकडे तिकडे उड्या मारून पळतोय. सीता माता बाहेर आली, तिथं लक्ष गेलं की अरे असा मृग मी पाहिला नाही. कारण वृक्षवल्ली आम्हा सूर्यले पक्षी सुस्वरे आगमिती, सगळ्यांशी प्रेम, प्राण्यांशी प्रेम या तिघांनी केलेलं आहे. जो जो भेटे भूत तो तो मानिजे भगवंत, हा भक्तियोग जाणे पाहता. भगवंताने तिथे सांगितलं हा आचरणा भक्तियोग त्यांनी तिथे दंडकारण्यामध्ये पंचवटी हा आचरलेला आहे. प्रत्येक प्राणी मात्रांशी यांचं सौख्य होतं. हिंस्र श्रावत सुद्धा यांना सहाय्य करत होते. अशा प्रकारची यांची कृपया होती, आचरण होतं. आणि तो मृग बघितल्यावर त्या मनामध्ये नको ती वासना शिरली, इथे चूक झाली. आणि तिने बघितलं, कामाला सांगितलं की अहो बघा किती सुंदर मृग उड्या मारतो आणि तो आता इकडंच गेलेला आहे. तो मृग मला माझी इच्छा आहे की त्याला मी सांभाळावं, आणि तो जेव्हा मरेल तेव्हा त्याची कातळी मी धारण करावी, चोळी शिवावी वगैरे अशी तिने कामना केलेली आहे. रामाने ओळखलं होतं. राम म्हणे आता असं नसतं, सुवर्ण मृग तू बघितला, काहीतरी तुझ्या दृष्टीचा काहीतरी दोष झाला असेल, कदाचित तू चुकीचं बघितलं की नाही नाही तू गेलेला आहे, तुम्ही अनाथ श्री हट्ट केव्हा कुठे काय हट्ट करावा करू नये. हा प्रसंग म्हणजे हा मृगमारीचा प्रसंग आहे आणि हा महिलांनी घेण्यासारखा आहे. आणि त्या श्री हट्टापुढे राम हतबल झाले. तुझी इच्छा आहे, माझी पत्नी आहे, तुला सुखी ठेवण्याचं काम माझं आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे वागणं माझं काम आहे. तू म्हणते म्हणून मी जातो मृगयासाठी. आणि राम धनुष्यबाण म्हणून निघाले, त्या मृगामध्ये धावलेले आहे. लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा हा परिसर राक्षसांचा आहे, केव्हाही काहीही घटना होऊ शकेल, तू सीतेला क्षणभर सोडू नको, माझा आदेश. राम निघाले आणि त्याप्रमाणे मारीच्याने जसा रामाने बाण सोडला तेव्हा मारी बोलला की लक्ष्मणा धाव धाव. आवाज झालाय, सीतेने हा आवाज ऐकला. सीता लक्ष्मणाला म्हणते भाऊजी तुम्ही आवाज ऐकला का, तुम्हाला
प्रभू राम बोलवत आहेत, धाव धाव, ते कुठल्या तरी संकटामध्ये आहे, तुम्ही जा. लक्ष्मण म्हणतो नाही, मला भावाचा आदेश आहे, तुम्हाला सोडून जायचं नाही आहे, तुमच्या रक्षणाकरता मला ठेवले, त्यांना काहीही होणार नाही, तुम्ही काळजी घेऊ नका. सीता म्हणते नाही, तू जा, मी सांगते जा. आणि एवढं ती थांबत नाही. लक्ष्मणा आजोबा तुला बोलते की तुझ्या मनामध्ये काहीतरी विचार आहे म्हणून तू मला सोडून जात नाही, तुझ्या मनामध्ये कुबुद्धी आहे म्हणून तू मला सोडून जात नाही. अशा पद्धतीनं जेव्हा ती खोचक शब्द वापरते तेव्हा लक्ष्मणाला ते सहन होत नाही. कारण माता आणि पिता हे राम लक्ष्मण त्यांच्यासाठी होते. लक्ष्मणाने कधीही सीता मातेच्या चेहऱ्याकडे पाहिलेले नाही. सीता मातेच्या चरणाकडे लक्ष असायचं, प्रभू रामचंद्राच्या चरणाकडे लक्ष्मणाचं लक्ष असायचं. पण असं बोलल्यावर आता त्याचा नाईलाज झाला. तिने सांगितलं ठीक आहे, मी निघतो, पण एक तुम्ही या त्याने एक बाणाने अशी खून केली, एक रेषा मांडली आणि तुम्ही याच्या बाहेर येऊ नका, अन्यथा तुम्हाला त्रास होईल, राक्षस तुमचा छळ करतो. मी ते गेलेलं आहे. लक्ष्मण बरोबर रावणाने ते वेळ साधलेली आहे, तापसीचा वेध धारण केलेला आहे आणि बरोबर भिक्षांत देईल, भगवती भिक्षांत देईल. तापसी वेश भिकाऱ्याचा वेश धारण केला आहे, आवाज दिला आहे, माता बाहेर आलेली आहे, तापसी आलेला आहे दुपारी. अतिथी देवो भव ही आमची संकल्पना आहे. त्यावेळेस त्याला काहीतरी द्यायचं आहे, पण रेषा मांडलेली आहे. सीता माता म्हणते थोडं बसा तुम्ही, थोडं विश्राम करा, आता राम येतील, लक्ष्मण येईल, आम्ही तुमचं यथावत भोजनाची व्यवस्था करू, तुमचा आदरातिथ्य करू, थोडं थांबा, घरात कोणी नाही. रामाचं नाव ऐकल्यावर रावणाची फजिती झालेली आहे की राम जर आला तर हे काम होऊ शकते नाही. नाही, मला भूक लागलेली आहे, भुकेली मी तळमळतो आहे, मला आत्ताच्या आता आपण काहीतरी विचार करा असं म्हणून तो आग्रह करतोय. अतिथी धर्म मोडू नये म्हणून सीता माता काहीतरी विचार करू लागली आणि जशी त्या ऋषीच्या बाहेर आली तसं रावणाने तिचं अपहरण केलेलं आहे, त्याला उचललेलं आहे काठीमध्ये हाताने आणि आपल्या रथावर बसवलेला आहे आणि तो रथ सुसाटपणे आता बंद करून गेला. सीतेच्या लक्षात गोष्ट आली, तिची चूक लक्षात आली की अरे मी नको त्यावेळी नको केली, चूक झाली. तो सुवर्ण मारी त्याच्यासाठी मी कारण नसताना दोघांना पाठवलं आणि माझं मी आता अडचणीत आलेली ते शिकण्यासारखं त्यातून बोध घेण्यासारखं. आणि ती विलाप करते झाडांना, फुलांना, फळांना, दगडांना, धावा धावा मला मदत करा, कोणीतरी मला मदत करा. कारण ते असहाय्य झालेली रावणाच्या त्या तावडीतून सुटणं अशक्य झालेलं आहे. विनंती करते माझ्या रामाला बोलवा, रामा धाव, लक्ष्मणा धाव. आवाज कोणी ऐकत नाही. सुसाट वेगाने तो रथ निघालेला आहे आणि त्याच ठिकाणी जटायू जो दशरथाचा मित्र आहे त्याची रामाशी भेटून गेली पंचवटीमध्ये. त्यांनी सांगितलं काळजी करू नका, या वनामध्ये मी आहे, तुमच्यावर कुठले संकट येणार नाही असं सांगितलं होतं. आणि हा आवाज जेव्हा जटायूने ऐकला तेव्हा जटायूने उंच उडी घेतली की काहीतरी चुकीचं होतं. आणि वर उंच उडी घेतल्यानंतर रावणाला थांबवलं तरी हे थांब, पुढे जातोय, पळून देतोय सीतामातेला. थांब, दडावला आहे, रावणासमोर संकट निर्माण झालेलं आहे. कुठल्याही परिस्थितीने जटायू रावणाला आटोपत नव्हता, इतकी ताकद होती. आपल्या पंखाने त्या रथासही रावणाला अवकाशामध्ये विरघळून दिली. तो रथ खाली पडलेला आहे, रथ मोडलेला आहे, त्याचा मुकुट पडलेला आहे, तो पायी धावायला लागला आहे सीतेला घेऊन. पुन्हा जटायूशी युद्ध केले आणि मग तेव्हा रावणाने कपट धारण केलं आहे आणि कपटामधून त्याने म्हटलं की आता इथे कपट केल्याशिवाय हा मरणार नाही आणि सांगितलं की अरे तू मोठा योद्धा
तर मला एक सांग की तुझं मरण कशात आहे? जटायू म्हणतात पहिले तर तुझं मरण सांग. रावणाने सांगितलं की माझं मरण अंगठ्यामध्ये, पायाच्या अंगठ्यामध्ये. हा भोळा पक्षी तिने सांगितलं की माझं मरण माझं पंखामध्ये, दोघी पंखांमध्ये माझं बळ आहे, ते गेले म्हणजे माझं मृत्यू आहे. रावणाने जे घेतलेलं आहे, जसं चोच मारायला जटायू खाली वागला तसा तो रावणाच्या टप्प्यामध्ये आला. कारण जटायू फार विशाल होता. त्या टप्प्यात वाकल्यामुळे त्याने बरोबर आपल्या त्या शस्त्राने दोघही पंख जटायूचे छाटले. जटायू फसला, हतबल झाला आणि खाली पडला. रावणाला सांगतोय की अरे तू मला फसवलं, त्याची तुझी हिंमत नव्हती, तू इथून सीता मातेला घेऊन बसली. मी रामाला शब्द दिला होता की मी तुमचं रक्षण करेन आणि मी आज ते पूर्ण करू शकलो नाही. विभळतोय. रामनामाचा जप सुरू केला आहे आणि हा पायी आकाश मार्गाने आता येणे ते सीतेला उचललंय आणि लंकेकडे निघालेला आहे. लंकेमध्ये जाऊन पोहोचले. त्या लंकेला जात असताना सीता मातेने आपल्या अंगावर असलेले जे अंगठे होते, कर्णकुंडल आहे, अंगठी आहे तिच्या अंगामध्ये, अजून काही आवश्यक दागिने असतात थोडीफार जे होते जे सौभाग्याला तिला लागतात ते जोडवे असतील, अजून काही असेल, ते आता ती खाली टाकत चाललेली किंवा हे बघितल्यानंतर किंवा वस्त्र टाकल्यानंतर याचं कोणी मागोवा घेत जेव्हा येईल त्यांना कळेल की जे रावण सीतेला घेऊन गेला आहे, ती पुन्हा टाकते आहे, विलाप करते आहे. आणि तिथे ऋषमुख पर्वतावर हनुमंत आणि सुग्रीव बसले आणि वरून सीता मातेने एका कापडामध्ये आपले काही अंगठी वगैरे अशी काही 2-4 दागिने जे असतील ती आठवण टाकलेली आहे आणि ती हनुमंताच्या हातामध्ये पडलेली आहे. हनुमंताने विचारते अरे एका जो महिलांचे दागिने असतात हे आकाश मार्गाकडे बघितलं आहे, तिथून रावण एका स्त्रीला पकडून घेऊन जातोय म्हणून हनुमंताने उड्डाण केलेलं आहे वरती त्याच वेळेस आणि रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु रावण पाताळात गेलेला आहे, पाताळात लपलेला आहे आणि पाताळामध्ये लपून समुद्र मार्गाने तो लंकेमध्ये पळालेला आहे. तिथून तो सुटला, लंकेमध्ये गेला. आपल्या अशोक वाटिकेमध्ये त्रिजटा नावाच्या राक्षसीला रक्षण करायला सांगितलं की रक्षण कर. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय, तिला धमकवण्याचा प्रयत्न करतोय की तू माझी पुत्रराणी हो, काय त्या तापसीच्या सोबत राहते, तुला कुठलं सुख नाही, सुंदर स्त्री आहे, मी तुला सर्व सुखाने इथे संपन्न अशा पद्धतीमध्ये तुझी निगराणी मी करेल, माझी पुत्रराणी होऊन राहा. अनेक पद्धतीने सीतेला तो वळवण्याचा प्रयत्न करतोय. सीतेने त्याला एक काडी दाखवली, काडी तुला आठवतं का म्हणून. त्या जयंतामागे ज्या रामाने जी काडी सोडली, ती बाण सोडला होता, एका बाणाने त्याला त्या त्रिभुवनामध्ये पळता थोडी झाली होती. असा माझा श्री राम आहे, तुला माहीत नाही त्याचा पराक्रम काय. तो जेव्हा येईल तेव्हा तो क्षणभर त्याच्या समोर टिकणार नाही. माझा भाऊजी लक्ष्मण, त्याचा पराक्रम तुला माहीत नाही. श्रीखंडामध्ये माझ्या रामाचा पराक्रम आहे आणि माझा परमेश्वर, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुझ्या बळाला कारण म्हणून बळी पडणार नाही. आणि जर तू माझ्याजवळ येशील, मला जबरदस्तीने स्पर्श करशील तर तू भस्म होशील, हा तुला शाप आधीच मिळाला. रामाने जेव्हा पंचवटीमध्ये सीता माता आली तेव्हा सीता मातेला सांगितले की सीता माता आता तुम्ही 3 रूप धारण करा, 3 रूपात अग्निरूप धारण करा. एका अग्नीमध्ये तुमचे 3 भाग करा आणि 3 रूपाने अग्नीमध्ये प्रवेश करा. सद्विद्या ज्याला म्हटलंय जे आहे राजस तामस आणि तामस रूपाने तुम्ही अग्नीमध्ये राहा आणि छाया रूपाने किंवा तामस रूपाने थोडी योग्य नाही, तामस रूपाने तुम्ही छाया रूपाने आता इथे राहा आणि
तुम्ही सात्विक रूपाने माझ्या शेतात प्रवेश करा, सात्विक आणि राजस रूपाने तुम्ही अग्नीमध्ये प्रवेश करा. सात्विक रूप घ्या ते माझ्यामध्ये मी प्रवेश करून घेतो, राजस रूप हे अग्नीमध्येच होणार आणि तामस रूपाने छाया रूपाने तुम्ही राहा, कारण आता तुमच्यावर भयंकर प्रसंग ओढवणार आहे. आणि त्यामुळे त्या रावणाला सांगितलं की जर तू आला तर मी अग्नी आहे, तुला जाळल्याशिवाय राहणार. आणि तो ती भीती रावणाच्या मनामध्ये होती की मी जर जबरदस्ती तुळशीला प्रवेश केला तर मी भस्म होईल, म्हणून तो तिला स्पर्श करू शकत नव्हता. मी जे तुला सांगितलं इथं वारंवार मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न कर, अशा पद्धतीने तिला त्रास देण्याचे अनेक प्रयत्न इथे रावणाने केलेले आहे. परंतु तरीसुद्धा सीता जी आहे ती त्याला वश होत नाही. तिकडे राम लक्ष्मण परत आलेले आहे आणि त्यांनी बघितलं कुटीमध्ये माता नाही, सीता नाही. राम शोधताय, अरे सीता गेली कुठे? लक्ष्मणा मी तुला सांगितलं होतं तिचं रक्षण कर, तूही निघून आला. त्यांनी सर्व घटना सांगितली. सीता मातेने मला आज्ञा दिली, मला तसं करावं लागलं. राम झाडांना, माळांना, फुलांना, फळांना, दगडांना विचारताय माझी सीता हा सीते, हा सीते, हा सीते. सीतेला विचारतात, बघताय हे पार्वती मातेने वरती बघितली आणि पार्वती माता शिव असले असताना पार्वती माता शिवाला म्हणते असा कसा तुमचा राम? कारण शिव भजे राम, राम भजे शिव. राम हे शिवाचं आराध्य आहे. राम नेहमी रामाचं स्मरण करतात. जेव्हा त्यांनी विष धारण केलं, हलाल धारण केलं, तेव्हा राम नामाने तो कंठ शुद्ध झाला त्यांना. जेव्हा तिने राम नाम घेतलं तेव्हा तो कंठ शुद्ध झाला. तेव्हापासून त्यांचे गुरु आहेत शिवाचे राम. आणि असे कसे तुमचे राम? हे तर कामी आहे, वासना यांच्यामध्ये पळावलेल्या आहेत. हाय सीते, हाय सीते कोण? हा काय शोक करताय? ही शोकतं काय यांना? तिथं परब्रह्म आहे आणि शोक कसं करताय? शिवाने सांगितलं की अगं तसं नाही आहे, तू जाणता त्यांच्या कृतीमध्ये काहीतरी त्या मागचा उद्देश तू जाणू शकणार नाही. नाही मी त्यांची परीक्षा घेणार म्हणून सीतेचं रूप धारण करून पार्वती माता आली आणि रामासमोर आल्या. राम त्याच्याकडे बघत पण नाही आहे. इकडे आल्यानंतर त्या इकडे झाडाकडे बघतायत राम, हाय सीते, हाय सीते. इकडे आल्यानंतर इकडे दुसरीकडे हाय सीते, हाय सीते चाललेले आहेत. आणि रामाने विनंती केली, माता तुम्ही शिवाला सोडून का? त्यांना त्रास देऊन का आले? तुम्ही मला ठेवून करू नका, माझ्या मार्गातून दूर व्हा. हे त्यांनी ओळखलं आणि मग पार्वतीला खात्री पडली की अरे हा कामी नाही आहे, हा विनाकारण शोध करत नाही आहे. मग म्हणजे तुम्ही या झाडांना, माडांना यांना का तुम्ही आलिंगन देताय? माझं तुम्हाला कळणार नाही. हे झाडं, माडं, फुलं, फळं, दगड हे सर्व ऋषीमुनी आहे. माझ्या भेटीची आतुरतेने वाट बघताय, त्यांची भेट मी घेतोय, त्यांना आलिंगन देतोय, माझ्या भेट त्यांना घेतोय, असं मी करतोय. त्याप्रमाणे पार्वती मातेचं सांगणं झालं आहे. पार्वती माता निघून गेलेले आहे आणि त्यांना वाटलं की खरंच शंकर जे आहे हे त्यांचं दैवत आहे. पुढे आले, जटायू भेटला. जटायूने सर्व वृत्तांत सांगितला. जटायूचा सर्व अंतिम संस्कार करून त्याला मोक्ष देऊन ते पुढे शबरी आश्रमामध्ये आलेले. एक 5 मिनिटं थांबू चालेल? हां, 5 मिनिटं. शबरी आश्रमामध्ये आले. शबरी ही भिल्लीन समाजाची आहे. सकाळासी येथे आहे अधिकार विधान करावया, जे प्रतीक आहे. इथे वर्ण धर्म याची आवश्यकता नाही आहे. कोणाचाही उद्धार होऊ शकतो. तर धर्माचा उद्धार होऊ शकतो, पशुपक्ष्यांचा होऊ शकतो. तुम्ही मनुष्य माझा उद्धार होणारच आहे. ही शबरी प्रतीक आहे. अत्यंत गरीब अज्ञानी पूर्वीच्या धर्माची महाराणी होती. शापामुळे तिला उद्धाराचं जेव्हा कळलं, उद्धाराची जेव्हा वेळ आली तेव्हा भिल्ली समाजामध्ये आली. माता ऋषींच्या आश्रमामध्ये सेवा करते, दांडोळ करायची आहे ऋषींची, त्यांना फुलं फळं आपल्याची पूजा करतात. माता ऋषींनी आश्रम सोडला. सांगितलं की शबरी तू अशी सेवा करता, गुरु सेवा कर. गुरुचं वचन पाळलं आणि कसं पाळलं?
कासवी गावामध्ये कासव बोलले कासवाची कासवी स्त्रीलिंगी. त्या कासवीला जेव्हा पिलं होतात तेव्हा त्या पिलांना दूध पाण्याची तिच्याजवळ स्तन नाही. कासवी आपल्या पिलांना स्तनातून दूध पाजू शकत नाही, त्याला संतुष्ट करू शकत नाही, ही व्यवस्था नाही. मग कशी करते ती? पाण्यामध्ये राहते आणि किनाऱ्यावर त्या पिलांना ठेवते आणि ते पिलं जेव्हा कासवीकडे बघतात तेव्हा कासवीच्या दृष्टीतून त्या पिलांचं भरणपोषण होत असतं. जर ते पिलू कासवीच्या दूर गेलं तर ते भरणपोषणाला मुक्त. तसं ती कासवी म्हणजे गुरु आहे आणि ते पिलं म्हणजे शिष्य आहे. गुरुशी कसं वागावं ते त्या कासवीपासून शिकलं पाहिजे. गुरुने दिलेली साधना, गुरुने दिलेला शब्द, गुरुने दिलेला संदेश तो सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. गुरुच्या समोर असलं पाहिजे, समेत पाणी असलं पाहिजे, तेव्हाच गुरुची कृपा होते. कोणीतरी सांगितलं गुरु करून घ्या म्हणून औषधपोटी गुरु केला. गुरु तिकडे कुठेतरी दूर आणि शिष्य इकडे कुठेतरी दूर. त्यासाठी साधना होत आहे ना, त्या शिष्याचं आध्यात्मिक संगोपन गुरु करत आहे. कसे गुरु आणि शिष्याचे संबंध फलद्रूप होतील? होऊ शकणार नाही. गुरुच्या सम्मुख असावं लागतं, त्याचा शब्द पाळावा लागतो, शब्द चालवावा लागतो, तर गुरुकृपा होते. इतकी सोपी गोष्ट नाही. देवाची कृपा होऊन जाईल, गुरुची कृपा होणं फार अवघड आहे. सुदैवाने मी ती अनुभवली. काहीतरी पूर्व पुण्य असं म्हणून अनुभवली. असं त्या शबरी त्या गुरुच्या मार्गदर्शनाच्या शब्दावर आधारित सेवा करते आणि ती सेवा फलरूप झाली. राम आलेले आहे, रामाने तिचा उद्धार केला आहे आणि ती म्हणते की देवा मला भक्ती कळत नाही. ती म्हणते अगं तू भक्तीची आचार्य आहेस, तुझं आचरण सगळ्यांनी केलं पाहिजे अशी तुझी भक्ती आहे. ती बोरं ती उष्टी करून ठेवते ते माझ्या रामाला चांगलं बोर आलं पाहिजे, ते कडू आंबट पोट नको. एखादी सुगरण असते, चहा करते, बाहेर पाहुणे बसलेले, एक थेंब घेते, चाकते. का? तिचा भाव आहे की मी ज्यांना देते त्यांना माझा चहा व्यवस्थित लागला पाहिजे. वा काय चहा, हा भाव आहे त्या गृहिणीचा. ती थोडं चाखून बघते, बऱ्याच वेळेला मी काय गोष्ट करते, पण तिचा भाव आहे. कधी मीठ जास्त झालेलं आहे का, कुठे काही तिखट जास्त झालेलं आहे का, वगैरे वगैरे. हा भाव, हा शबरी भाव, हा शबर भाव आमचा असला. माझ्या गुरुंना काय लागतं, माझ्या भगवंताला काय लागतं, भगवंताला पाणी लागतं का, खाणं कसं लागतं, हा भाव आहे. हा भाव शबरी भाव झाला तर ईश्वर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची कृपा होणार नाही. त्याप्रमाणे भगवंताने तिच्यावर कृपा केलेली आहे. भक्तीचे प्रकार सांगितलेले आहे, नवविधा भक्ती तिला सांगितलेली आहे आणि तिला या जन्मातून मुक्त केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपलं अरण्यकांड संपन्न झालेलं आहे. झालेली सेवा परशुरामाच्या चरणी पुनश्च आपण अर्पण करूया आणि थांबूया. श्रीरामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज.